स्वतः अभ्यास करत नाही, बुद्धीची कौशल्य विकसित करत नाहीये मी, तर भावी काळामध्ये तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार नाही. मला शिक्षण का घ्यायचंय, शिक्षणाचा ध्यास मला का लागलाय, त्या शिक्षणाच्या चिकटीला मी पकडून ठेवलंय का. शिक्षण हे साधं सुद्धा नाहीये, म्हणून शब्दप्रयोग काय केले, वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय होणार नाहीये. ती जी चैतन्य शक्ती आहे त्याला जो तिसरा डोळा म्हटलंय, पण ज्ञान हे जे दान आहे, म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. म्हणून त्या मंदिराच्या साधनेतला मी एक साधक आहे, विद्यार्थी आहे. ती साधना मी प्रामाणिकपणे करतोय का, तो विचार आपण करणं गरजेचं आहे. मला आयुष्यामध्ये कुणाला लक्षात ठेवू नका, पण आई आणि वडिलांना मात्र लक्षात ठेवा. या भूमीवरले खरे जर देवदूत कोण असतील तर ते फक्त आई आणि वडील आहे, की जे त्या बालकांना अथकपणे त्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात. म्हणून आपल्याला जर विचारलं गेलं तुमचे रोल मॉडेल कोण आहे, आदर्श व्यक्ती कोण आहे, तर नेहमी आई वडिलांना सांगत चला. कारण तुमच्यामधला डॉक्टर, तुमच्यामधला इंजिनियर, तुमच्यामधला IAS अधिकारी, तुमच्यामधला उद्योगपती हे स्वप्न त्यांनी बघितलंय. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या समस्येचा सामना करायचा आहे, तर अगोदर स्वतःचा सामना करायचा आहे. माझ्या स्वतःच दोन मन आहेत माणसाला प्रत्येकाला. एक मन चांगल्या मार्गाने जायला सांगतं आणि एक मन वाईट मार्गाने जायला सांगतं. किती जणांना अभ्यास करायला आवडतो, मी निरीक्षण करत असतो. टीव्ही लावली, टीव्ही बघतात का, अभ्यासाला बसवलं अभ्यास करतात का, किती जणांचं डोकं अभ्यासात आहे आणि अभ्यास करून किती जणांच्या शरीरामध्ये अभ्यास उतरला आहे, हे मी निरीक्षण करत होतो. बाळांनो, राष्ट्रपुरुषांच्या जीवनामध्ये एवढ्या कथा नटलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थान. या सयाजीराव गायकवाडनी एका वसतिगृहामध्ये गेल्यानंतर तिथला बालक बोलायला उभं टाकला आणि तेव्हा त्याच्या बोलण्याचं कौशल्य आणि चाणाक्ष वृत्ती पाहिली आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना फेलोशिप दिली आणि इंग्लंड मधल्या, लंडन मधल्या बॅरिस्टरच्या शिक्षणाचा खर्च सयाजीराव गायकवाडने सगळा उचलला आणि बाबासाहेबांना लंडनला पाठवलं. आज ही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी जी लंडनला आहे, त्या लंडनच्या लायब्ररीमध्ये दोनच व्यक्तीचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. एक कार्ल मार्क्स, ज्यांनी समाजवादाचा जन्म जगामध्ये घातला, आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी दलितांचा सगळ्यात मोठा लढा भारतामध्ये लढला आणि तो जिंकून दाखवला. आणि आपल्या घटनेचे ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या कथा रोमांचन भरलेले. त्या मुंबईमध्ये म्युनिसिपालिटी, म्हणजे आज ज्याला धारावी झोपडपट्टी म्हणतो, या धारावी झोपडपट्टीचं केवळ 10 बाय 10च्या ह्याच्यामधलं एकच घर, अनेक पसारा पडलेल्या घरातली सगळी मंडळी, जागा बसायला पुरत नव्हती, दिवा तर नव्हताच, तेलच मिळत नव्हतं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली बसून त्यांनी 10वीचा अभ्यास केला आणि त्या काळी 97% मार्कांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर मध्ये पुढल्या शिक्षणासाठी लंडनला गेले, बॅरिस्टरचे शिक्षण करायला. तिथल्या कथा काय पळालो. सयाजीराव गायकवाडने भले तिथल्या शाळेतला, तिथल्या कॉलेजचा, तिथल्या राहण्याचा खर्च त्यांनी उचलला, पण खाण्याचा मात्र खर्च त्यांनी उचललेला नव्हता. जो काही तुडबुंचा पैसा आई वडिलांनी आणि बहीण भावाने त्यांना खर्चायला पैसे दिले होते, त्यामध्ये 2 महिन्याचा भागून गेलं. नंतर काय, हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यावेळेस त्यांनी 2 दिवस उपाशी राहिले, जवळचे सगळे पैसे संपल्यानंतर. आणि त्यावेळेस जो ग्रंथपाल आहे, त्या ग्रंथपालाने या बालकाचं, या तरुणांचं निरीक्षण केलं आणि त्याला नंतर विचारलं, बाळ तू दुपारी जेवण करत नाही? त्यांनी जी व्यथा सांगितली, त्यानंतर त्या ग्रंथपालाने 4 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन मध्ये घातले. त्या ग्रंथपालाच्या डब्यातला अर्धा डब्बा खाऊन
एकच टायमाचं जेवायची. किती तास अभ्यास केला बाळांनो? 18 तास. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडतो. म्हणून राष्ट्रपुरुषांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा आपल्याला संजीवनी मिळते. शिवरायांच्या चरित्राच्या दिवशी काय घेतलं? कोणत्या शाळेमध्ये गेले शिवराय? सांगा बरोबर, सांगा. जिजाऊंच्या शाळेमध्ये त्यांना सगळं शिक्षण झालं. उच्च विद्या विभूषित होते का? तुम्ही भाग्यवान आहेत की नाही? 10 वर्ष, 8 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, वर्षाला 40-50 हजार रुपये खर्च करून तुमचे पालक एका नामांकित शाळेमध्ये वसतिगृहामध्ये तुम्हाला ठेवतात. मला उपलब्धी काय नाही? माझं अक्षर सुंदर झालं का? मला इंग्रजी शब्दाचं सामर्थ्य प्राप्त झालं का? मला भले इंग्रजी बोलता येत नाही पण बोललेली इंग्रजी समजते. गणितामधल्या सगळ्या संज्ञा मला समजतात. किती कथा ज्या जगदीशचंद्र बोसनी वनस्पतीला वेदना असतात, संवेदना असतात, हे शोधण्याचा छंद त्यांना वयाच्या 11व्या वर्षी लागला होता. ज्यावेळेस वडिलांनी त्यांना बघितलं की अरे म्हणे जगदीश तू काय शोधतोयस या वनस्पतीमध्ये? बाबा मला ह्या वनस्पती बोलतात, त्यातल्या संवेदना मला कळतात. ही बघा चमेली, ती कसं फुलते, तिला किती पाणी आवश्यक आहे, तिला किती सूर्यप्रकाश आवश्यक आहे हे बोलते. आणि हे जेव्हा रिसर्च सेंटर ऑफ लंडन मध्ये सिद्ध करायला भारतीय शास्त्रज्ञ तिथे जातोय आणि तिथल्या त्या सगळ्या जगभरातल्या आलेल्या शास्त्रज्ञाला तो समजावून सांगतोय की वनस्पतीला संवेदना असते. हे मान्य करायला तयार नाहीत समोरचे शास्त्रज्ञ. ते म्हणतात सिद्ध करून दाखव. प्रोजेक्ट प्रॅक्टिकल महत्वाचं आहे सायन्स मध्ये, जे तुम्ही शिकला. प्रत्यक्ष वनस्पती समोर आली, इंजेक्शन आलं, औषध आलं, पॉयझनची डब्बी आली, इंजेक्शन मध्ये पॉयझन ओढलं. डॉक्टर जगदीश सुभाषचंद्र बोस, वय वर्ष 24. आणि त्या इंजेक्शनच्या माध्यमातून वनस्पतीला, समोरचं जे रोपटं तिथं ठेवलेलं होतं समोर व्यासपीठावर, त्या वनस्पतीला इंजेक्शन मधून ते औषध त्याच्या मुळामध्ये सोडलं. 1 मिनिट सगळं सभागृह स्तब्ध होतं आणि सर्वजण त्या वनस्पतीचं निरीक्षण करत होते. 1 मिनिटाच्या नंतर डॉक्टर जगदीश बोस बोलायला लागले आणि आता निरीक्षण करा तुम्ही त्या वनस्पतीचं. तर त्या वनस्पतीची जी पानं असतात आणि त्या पानामधल्या शिरा असतात, आपल्या पण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम कोण करतं? वाहिन्या, पेशी. आणि मग 5 मिनिटानंतर त्या वनस्पतीची सगळी पानं कोमेजून टाकली आणि जगाला शोध लागला वनस्पतीला संवेदना असतात. आणि हरित क्रांतीचा प्रारंभ तिथून झाला. किती कथा सांगायच्या? म्हणजे ज्या पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरते असं सगळं चिंतन मंथन जगामध्ये चालू होतं. त्याच्या अगोदर इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, खगोलतज्ञ, किती भारतीय शास्त्रज्ञ सांगायची की जी या मायभूमीमध्ये घडली त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. काय सांगितलं? शून्याचा शोध जर जगामध्ये लागला नसता तर संख्या निर्माण झाल्या असत्या का? कुठल्याही संख्येच्या पाठीमागे शून्य लावला तर त्या संख्येला किंमत आहे. मग कुठं शून्य लावावा लागतो? जगातल्या अर्थक्रांतीचा प्रारंभ सुद्धा कुठं आहे? भारतामध्ये. हे सगळं घडलं कुठं? मानवी डोक्यातून घडलंय. म्हणून बुद्धिमान व्हा, हुशार व्हा आणि कौशल्य प्राप्त. आयुष्यामध्ये काही कमी न पडणार. पण एक आहे, प्रामाणिकपणा, सत्य, चिकाटी आणि आज्ञाधारकपणा आयुष्यात ठेवा. जेव्हा माझ्याकडे गुण निसटले गेले, माझ्या अधपतनाला प्रारंभ झाला. म्हणून बाळांनो, आता हे जग आता खूप मोठं आहे.
जगातल्या दिशा पण अनेक आहे. आता कोणी डोकणार नाही, कोणी टोकणार नाही, कोणी बोचणार नाही, कोणी बोलणार नाही, कोणी सांगणार नाही. कोण सांगणार? पण मीच मला सांगणार. म्हणून माझा स्व जो आहे, स्वत्व जाग ठेवून जो आता मार्गक्रमण करेल इथून. आता नॉमिनलचं बी समाजामध्ये वाढलंय ना, की नॉमिनल ऍडमिशन घ्यायला की ट्युशनला आहे, 3च तास ट्युशन करतो, बाकीचा वेळ काय? आणि तेवढी आपली बुद्धीची अभ्यास करण्याची धारणा ठेवणं आणि कदापि वाईट मित्राच्या संगतीमध्ये जाऊ नका. वाईट मित्र कोण आहे, चांगले मित्र कोणते आहेत हे ओळखता आलं पाहिजे. एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, विकार आणि विचार. विकार म्हणजे रोग, दुष्ट वासना, दोष आपल्या शरीरातच आहे आणि विचार पण शरीरातच आहे, चांगले विचार. हे विकार आणि वासना केव्हा बळावतील? की जेव्हा मी वाईटाच्या संगतीमध्ये जाईल. आणि चांगले विचार कधी येतील माझ्याकडं? की जेव्हा मी सज्जन संतांच्या अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये जाईल. तलवारीला धार लावण्यासाठी तलवारीला काय करावं लागतं? घासावं लागतं. सोन्याला चमकण्यासाठी कुणाची परीक्षा आहे? अग्नीची परीक्षा आहे. म्हणून पूर्वीच्या काळी सांगताना मी वयवर्ष 21 सांगायचो, पण आता त्यामध्ये बदल झालाय. आता 24 वर्ष तुम्हाला साधना करायची शिक्षणाच्या क्षेत्रात. किती वर्ष? तर तुमचं आयुष्य घडलं. 24 संपले की तुम्ही मला फोन करा. तुम्ही कोण असाल त्याचं भविष्य मी तवा सांगण्याची गरज नाही, तुम्ही घडलेला असाल. तुमच्या हातामध्ये ती स्वप्न पूर्ण झालेली असते. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्राचा अभ्यास घेऊन साधना केली. म्हणजे आता तुमचं वय वर्ष 16. किती वर्ष आपल्याला प्रयत्न करायचे? 8 वर्ष सांगितलं मी. 6 वर्षात घडतो माणूस, पण 2 वर्ष एक्स सांगितले, सूत्र सांगितले. कमीत कमी करून जास्तीत जास्त कष्ट करून अधिक यश प्राप्त करा. आणि तुमच्या जे आई वडिलांना स्वप्न उडी बाळगले, तुमच्या आई वडिलांची काय स्वप्न आहेत माहित आहे? आमच्या जे वाट्याला आलंय ते आमच्या बाळाच्या वाटेला येऊ नये, आमच्यापेक्षा चांगलं भविष्य त्याच्या वाट्याला आलं. म्हणून APJ अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर, अग्निपंख नावाचं चरित्र लिहिले. बाळांनो पुस्तकं पण वाचत चला. पुस्तकामध्ये आपल्या यशस्वी जीवनाचं दर्शन घडतं. जे रमेश भटकर आज थकले, रिटायर्ड आहे, ज्यांनी इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आणि आज संगणकाच्या जगात जी क्रांती झाली त्याचा जनक रमेश भटकर आहे. जे आजही आठवण झाली की अळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नतमस्तकासाठी वर्षातून किमान एकदा तरी येतात. ज्या संस्कार केंद्रानं धर्माभिमानी राजा संभाजी महाराज शिकवला, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज शिकवले. हे जे बीज अंकुरे ज्यांनी आपल्या हृदयामध्ये पेरलंय, लावलंय, त्यांनी जो वारसा, त्यांनी जो वसा घेतलाय, तीच ध्येय, तीच स्वप्न घेऊन स्वप्नासाठी वेड होता आलं. पण झोपल्यानंतर स्वप्न नाही बघायची. स्वप्न कधी बघायची? जिवंतपणी. ज्या तरुणांना जिवंतपणी स्वप्न पडतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे अखंडपणे साधना आणि ध्यास करतात, त्या समाजात आणि त्या तरुणांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. अशा तरुणांचा देश आणि त्या देशात भविष्य उज्ज्वल असतं, असं APJ अब्दुल कलामनी त्यांच्या विंग्स ऑफ फायर मध्ये लिहून टाकलं. ते कसे बनले मिसाईल मॅन? म्हणजे अणुबॉम्बच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आज भारताने केली आणि भारतानं पाकिस्तानला भारताचं काय अस्तित्व आहे हे दाखवून दिलं.
केलं हे कोणाच्या सहाय्यानं? तर त्या मिसाईल मॅनच्या आधारावर जी क्रांती झाली. आणि त्या मिसाईल मॅनची जी क्रांती आहे ती रेल्वेमध्ये पेपर विकणारा मुलगा आहे. किती मोठी उदाहरण आहेत आपल्या देशातली की रेल्वेमध्ये पेपर विकणारा मुलगा या देशाचा राष्ट्रपती होतो आणि रेल्वेच्या बाजूला चहा टपरी टाकून चहा विकणारा मुलगा या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. इतकं सुंदरत्व जीवनाचं मायभूमीमध्ये भरलेलं आहे. पण ही माणसं अखंड साधना करत राहिली, ध्यास घेऊन, एक स्वप्न घेऊन त्या ध्यासाचा पाठलाग करत राहिली. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत आणि जे मिळवायचं आहे म्हणून आपण सुरुवातीला ध्येय निश्चित करा. तुम्हाला स्मार्ट शिकवलं की नाही? स्मार्ट शिकवलं की नाही? काय काय शिकवलं स्मार्ट मध्ये? आठवा, तो धडा आठवा नंदीचा. मग तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपलं जे गोल आहे ते मिजरेबल असलं पाहिजे, टाइम बाउंड असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे आणि स्पेसिफिक असलं पाहिजे. कधी पोलीस होणार, कधी म्हणतो डॉक्टर होणार, कधी म्हणतो शिक्षक होणार आणि काहीच बनू शकणार होतं. मी नेहमी एक सूत्र सांगतो बाळांनो, 100% तरुणापैकी 2% लोकांना, तरुणांना इच्छित मार्ग सापडतात. 98% लोकांना इच्छित मार्ग सापडत नाही. म्हणजे आता भरपूर उदाहरणं जर द्यायची म्हटलं की ते सांगतात मला हे व्हायचं होतं आणि मी म्हणजे डॉक्टर म्हणणारा व्यक्ती मला डॉक्टर व्हायचं होतं पण IAS झालो, कलेक्टर झालो. पण होतो त्याने ठरवलं ना, पण काय व्हायचं हे मी ठरवलंय, स्पेसिफिक आहे आणि टाइम बाउंड म्हणजे वेळ आहे. म्हणून आता पुढच्या शब्दामध्ये मी सांगायचं म्हटलं की ज्याच्याकडे क्वालिटी, गुणवत्ता आहे त्यालाच पुरी मिळत आहे बरं का. पुढलं भविष्य पण धोक्यात आहे. म्हणून आयुष्यामध्ये मी नेहमी म्हणतो की माझ्या संस्कार केंद्रामधला एकही तरुण अविवाहित राहणार नाही याची मी काळजी करतो. या तो माझ्याकडे 2 वर्ष राहील, 3 वर्ष राहील, 4 वर्ष राहील की त्याला सगळे पैलू पाडण्याचा प्रयत्न मी करतो. म्हणून मीनाबाई चौधरीनं गुरुचं जे वर्णन केलंय, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरून खाली तो धपाटे, खाली मायेचा आधार. कुंभाराच्या मडकं घडवण्याचं वर्णन करतोय. अगदी तोच आहे. विद्यार्थी जेव्हा शिक्षकाकडे येतो तेव्हा तो मातीचा गोळा असतो, त्या घडवण्याचं काम गुरुजी करतो. आणि पुढे बहिणा म्हणतात घट जाती घरोघरी, घट जाती घरोघरी. मगाशी मी पेटेंट सांगितलंय, वस्तूची जी क्वालिटी सांगितली आहे. कुंभार माहित आहे का? माहित नसतो. त्याचा तो जो घडा आहे मंदिर निर्माण केलेलं, त्याने जे गाडगा आहे त्या गाडग्यात बसणार पाणी आणि ते पाणी पिऊन मानवी मन तृप्त होत. गुरु राहा बांधते. संत ज्ञानेश्वर गुरुचं वर्णन करतात, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदैसा. ज्या गुरुजांच्या सहवासामध्ये मी राहिलो त्याचं मला दर्शन झालं का आणि समाधान झालं का? आत्मज्ञानाची प्राप्ती झाली का? स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये सुद्धा असा किती कथा भरलेल्या आहेत. रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदाला विचारलं, तुझ्या आत्म्याला विचार, ज्ञान तुला का हवंय? म्हणजे उत्कृष्ट पद्धतीचं कलकत्त्यामधलं शिक्षण घेतल्यानंतर मला ज्ञान द्या, आत्मज्ञान द्या. विवेकानंद जेव्हा रामकृष्ण परमहंसाकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कोण आहे तुला देणार? मी नाहीये. तुला जर मागायचं असेल तर जा त्या काली मातेच्या समोर जाऊन उभा टाक आणि जा तिथे जाऊन माग. कधी गेलात कलकत्त्याला तर जा. आणि जेव्हा ते काली मातेच्या समोर उभा टाकले ते म्हणत होते की माझ्या घरी आता 18 प्रकारचं दारिद्र्य आहे, सगळेजण मला बोलवत आहेत, सगळेजण मला दे दे म्हणतायत, तर माझ्याकडे ज्ञानाशिवाय तर द्यायला दुसरं काही नाहीये. त्यासाठी मला अर्थार्जनाचा मार्ग सांगा आणि आत्मज्ञान पण द्या. 2 मागत होते. त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदाला त्या देवीच्या समोर उभं केलं, काली समोर.
त्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि त्या गाभाऱ्यामध्ये जो दरवळणारा सुगंध असणारं वातावरण शांत पाहिलं आणि त्याच्या तोंडून वाक्य निघाले, विवेक, ज्ञान, वैराग्य, शील दे. ते बाहेर आले. नरेन म्हणायचे विवेकानंद, त्यांचं नाव नरेंद्र. नरेन मागितलास? हो गुरुदेव मागितलं. काय मागितलास? त्यांनी सांगितलं, माझ्या तोंडून हे शब्द नाही. तुला हे नाही पाहिजे, तुला काय पाहिजे? अर्थार्जन, पैसा पाहिजे. जा माग. गेले परत तेच शब्द, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, शील दे. परत काय मागितलास? बघ काय प्रेत आहे काली मातेला तुझ्याकडून? विवेक, ज्ञान, शील यांचं पूजन. आणि विवेकानंदांनी आयुष्यभर काय केलं? शील जपलं, चारित्र्य जपलं. त्यांच्या कथा आहे की ते जेव्हा विदेशामध्ये गेले आणि लोक हसायला लागले त्यावेळेस सांगितलंय, तुम्ही माझ्यावर हसताय. शब्द हिंदी आहे. विवेकानंद त्यांना सांगताय, मैं जिस देश में आया हूं उस देश की संस्कृति कपड़ों से नापी जाती है. काय बूट आपल्याला खायला चांगलं आवडतं ना. मैं जिस देश आया उस देश की संस्कृति कपड़ों से नापी जाती है. म्हणजे कपड्यानं मोजली जाते, कपड्यानं मूल्यांकन केलं जाते. एखादा तरुण कशा प्रकारची कपडे धारण करतोय. मगर मैं जिस देश से आया हूं, मैं उस देश से आया हूं, उस देश का चारित्र्य, संस्कृती चारित्र्य से नापी जाती है, शील से नापी जाती. माणूस कशी आहे म्हणून आयुष्यामध्ये काय होता आलं पाहिजे बाळांनो? माणूस होता आलं पाहिजे. माणूस. कितीतरी कथा आहे, असा वेळ आपल्याला पुरणार नाही. पण या कथा सुंदर मानवी जीवन सुंदर करणाऱ्या कथा आहे. तुम्हा सर्वांमध्ये मला एक तेज दिसतो. शिवम सुरवते मधला गुन्हेगार मला दिसलाच नाही. शिवम सुरवतेमध्ये नेहमी मी माणूस शोधण्याचा प्रयत्न करतो. मगाशी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते प्राणी झाला. असं बसायदार मागणारे माऊली याच भूमीत आहे ना. जे खळांची व्यंकटी विचारला अर्थ तुम्ही स्वतः. खलत्व म्हणजे दुष्टपणा म्हणतात संत ज्ञानेश्वर. आणि सूर्य अधिष्ठानी प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची. म्हणजे जेव्हा सूर्य पुढेकडून उगवतोय तेव्हा सगळ्या जगतामध्ये प्रकाश फैलावतो तो. आयुष्यामध्ये काय आपल्याला प्रकाश पंथी म्हणून देता नाही आला, दिवा होऊन समाज उजळवता आला. छोटीशी एक मिनमिनती मेणबत्ती आरती तरी होऊन तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं जीवन तरी उजळून टाका बाळा. आयुष्यामध्ये काय होतास तू, काय झालास तू, ही वेळ कदापि येऊ द्यायची. जेव्हा सरांच्या समोर येऊ माझा असा भूर अभिमानानं भरून आला पाहिजे. जेव्हा मी संभाजीनगरला जातो, जेव्हा मी पुण्याला जातो, जेव्हा मी नांदेडला जातो, तेव्हा मी माझ्या मोबाईल मध्ये माझा विद्यार्थी कोण इथं आहे का. आता माझा विद्यार्थी पुण्याला राहतोय, नांदेडला राहतोय, संभाजीनगरला राहतोय, मुंबईला राहतोय, म्हणजे काय भीक मागत आहे? रस्त्यावर गटंगला खात असेल नाहीये, तो तिथे नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, बिझनेस करत असेल. पवन डावकरे गावारणी कानेगावच्या जवळचा विद्यार्थी 8वीला कोपऱ्यात मारू शिकवायचो मी, जमतच नव्हती इंग्रजी. अशा कितीतरी कथा आहेत. आज तो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये प्युरिफायरच्या इन्स्ट्रुमेंट तयार करतोय आणि वर्षाला नाही म्हटलं तर किमान 4 ते 5 लाखाचं पॅकेज आहे. 4 मध्ये हडपसरला घर आहे, फुरसुंगला. हे जिवंत उदाहरण आहे. किती उदाहरण द्यावे तुम्हाला. महादेव भिक्का, साकोळ नावाचं गाव, शिरोडगाव,
आज तो नांदेडला एका नामांकित कंपनीमध्ये 42 लाखाच्या पॅकेजवर काम करतोय आणि परवा त्याची स्कोडा गाडी घेतली, फोटो व्हॉट्सअपवर टाकला. किती किंमत आहे स्कोडा गाडीची? ध्येय घेऊन जगलेल्या तरुणांची उदाहरणं सांगतो. तोही माझ्याकडे आठवला चालू. म्हणजे एक कथा जर सांगायचं म्हटलं तर मला असंख्य नांगरवाडीची मुलं आहे. म्हणजे गाव विसरलं पण कळंब तालुक्यामध्ये खामवाडीच्या जवळच एक वाडी आहे, रणजित कुंभा. असाच चुकून दुसरीकडे गेला होता, पण त्याला नंतर कळलं की मग नंतर तो 9वीच्या दिवाळीच्या नंतर तो आला. आणि परवा जेव्हा कळंबला गेलो तेव्हा त्याची भेट झाली. त्याने ब्रिझा नावाची गाडी घेतली आहे, ब्रिझा. सर आम्ही दोघे इंजिनियर आहोत, पती आणि पत्नी दोघेही काम करतो. ती पगार असेल ब्रिझा गाडीची किंमत नाही. स्वप्न सांगतोय बाळू तुम्ही, स्वप्नाला लुबाडून आणायचे, चोरून आणायचे. मग त्यातला मी त्या विद्यार्थ्यांमधला साधक शोधतोय. मला ट्युशन बाहेर लावता आले असते ना, मी का लावत नाही? कारण मला तसा माणूसच भेटत नाही. मी माणसं शोधतो. कशी आहेत माणसं? म्हणून जिवंत स्वप्न बाळानं उघड्या डोळ्यानं बघता आली पाहिजे. डोळे झाकून स्वप्न नाही बघायचे. तुमच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण कोण करणार? तुमच्या आई वडिलांना विमानामध्ये बसवायचं आहे, कोण बसवणार? मी बसवणार आहे? शेजारी बसवणार आहे? बसवणार आहे? ते लक्षात घ्या बाळांनो. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, त्याचाच काळ आहे. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. ती दृष्टी घेतली पाहिजे. शिक्षण हे निमित्त मात्र आहे बाळा, पण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या अंगामध्ये जी स्पार्क निर्माण होतात, जी चैतन्य निर्माण होतात, ते दिसणार नाहीये. ही अदृश्य गुंतवणूक आहे. पालकांनी सांगतो त्या बालकामध्ये तुम्ही काय शोधा, तो उद्याचा हे शोधा. त्याच्यावर शिक्षण लादू नका, त्याच्या मानगुटीवर शिक्षण बसवू नका. म्हणजे आता उदाहरण द्यायचं सांगितलं तर उदाहरण शिल्पे आहे, सगळ्यात सुंदर उदाहरण. तो वाचन करायला लागलाय की ज्यांना बसवणं आणि अभ्यास करून घेणं ही महत् साधन आहे. म्हणून चार भिंतीमध्ये बसायला आपल्याला आवडतं का? आवडत नाही. रस निर्माण होतो का? होत नाहीये. आवड निर्माण का? होत नाहीये. मी मुलांच्या समोर पुस्तकं टाकतो आणि वाचायला होतो, वाचत नाहीयेत मुलं. आता दिले होते परवा मी 16-17 पुस्तकं दिले. त्यांनी सांगितलं सर 4च पुस्तकं घेतली. शोकांतिका आहे बाळा. म्हणजे नवनवीन कल्पना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये शिवरायांनी एकदा वापरलेली कृती परत वापरलीच नाही, कॉपीच केली नाही. उभ्या आयुष्यात स्वतःच्या आयुष्यामध्ये शाहिस्ते खानाला वेगळ्या पद्धतीने धडा दिला, अफजल खान वेगळ्या पद्धतीने मारला, सिद्दीवरला वेगळ्या पद्धतीने फसवला आणि आग्र्यावरून सुटका वेगळ्या पद्धतीने करून घेतली. म्हणजे एकदा वापरलेली कृती दुसऱ्या वेळेस वापरलीच नाही. म्हणजे शत्रूला अंदाजच करता येत ना काय आहे ते. कुठून आलं बाळांनो? डोक्यातून. शोध डोक्यामध्ये लागली पाहिजे बाळांनो. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीही माणसाच्या पुढे गेलं ना पाहिजे. आज आपण बघतोय, मी आता बघतोय त्या हॉटस्टारवर महाभारत हे AI ने तयार केलेलं सिरियल पाहतो. तर त्याच्यामध्ये जी कृत्रिमता त्यांनी आणली आहे आणि जे खरं घडलं या भूमीमध्ये, ते महाभारत मला माहित आहे, ते रामायण मला माहित आहे, तो श्रावण बाळ मला माहित आहे, ती सीता मला माहित आहे, तो राधेचा कृष्ण मला माहित आहे. कधी शोधून घेतलाय बाळांनो? गुगलवर, युट्यूबवर सुद्धा चांगलं बघा बाळांनो. या कंपन्या वेळ लावायला बसलेत मार्केटमध्ये. म्हणून मोबाईल हे खेळणं आहे. हाऊ टू प्ले विथ मोबाईल डिसाइड. आहारी जाऊ नका बाळांनो. रात आज तरुण बघतोय मी, चैतन्य नाहीच आहे. रात जर तुम्ही जागत असाल, सूर्याचा प्रकाश जर सकाळचा तुमच्या चेहऱ्यावर पडत नसेल तर ते चैतन्य तुम्ही हरवून बसाल. मगाशी वर्णन केलं, आज भारत जगामध्ये तरुणांचा देश म्हणून गणला चाललाय. उद्या
म्हाताऱ्यांचा देश म्हणून पण गणला जाईल, कारण हात तरुण उद्या काय होणार आहे, म्हातारा. ते विचार घेऊन म्हातारे बाबा म्हणून शिका आयुष्यामध्ये. स्वप्न तुमची पूर्ण करा, तुमच्या आईवडिलांची पूर्ण करा. उभ्या आयुष्यामध्ये मला काही कमी पडणार नाही आणि कुणाच्या दारामध्ये मला उभा टाकण्याची वेळ येणार नाही असा संकल्प, दृढ संकल्प करा. आणि ते जी व्यसन आहे त्या व्यसनातून तर काय अगदी खुना आपण म्हणतो, शिवरायाने रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताभिषेक केला म्हणतो ना, म्हणजे काय बांधली, खुणगाठ बांधली. म्हणजे या देहामध्ये प्राण असेपर्यंत हे राज्य व्हावे, तो ही तो श्रींची इच्छा आहे. काय स्वतः तर स्वप्न बाळगलंच, पण ते स्वप्न पेरलं कोणामध्ये, या मातीतल्या माणसाच्या हृदयामध्ये ते स्वप्न पेरलं. गुरुजी यशस्वी तोच की ज्याचे 100% विद्यार्थी यशस्वी होतात. समाजाची अग्रगण्य शाळा तीच ज्याची सर्व विद्यार्थी मार्केटमध्ये गेल्यानंतर पेटेंट म्हणून सगळ्यांच्या उपयोगी पडतात. म्हणजे एखाद्या शाळेचा रेषांकनांचा जर मानांकन काढायचं म्हटलं, किती गुण द्यायचे म्हटलं, तर ते याच्या आधारावर त्या शाळेने किती माणूस निर्माण केले. प्रचंड सामर्थ्य आहे बाबा शिक्षणामध्ये. कोणत्याचा नव्हता आणि नव्हत्याचा होता, म्हणून ते आपल्याला आयुष्यामध्ये बनता आलं. आता सगळ्यांना आपण दरवर्षी किल्ले दाखवतो की नाही, पाहिले की नाही तुम्ही किल्ले, वेगवेगळे किल्ले दाखवतो. प्रत्येक किल्ल्याचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. काय बरं घेतलं तुम्ही याच्यात, काय घेतलं काय. परवा एक नोट आणि व्हिडिओ पाहायला मिळाला. त्यामध्ये एक पत्रकार होता आणि एक पत्रकार एका युवकांची मुलाखत घेत होता. आणि त्या मुलाखतीत त्या पत्रकाराने विचारलं की काय कारण म्हणजे की राजपूत राजस्थानमध्ये एकही किल्ला त्याची वीट ढासळलेली नाही, त्याला असं भगदाड पडलेलं नाहीये, अप्रतिम आहे. राजस्थान जर बघायला गेला तर जयपूर महल, कुंभगडचा किल्ला, जिथं महाराणा प्रताप. महाराष्ट्रामध्ये एकही किल्ला आज 5% सुद्धा अस्तित्वामध्ये नाही. ते त्या तरुणांच्या पत्रकाराला उत्तर दिलं, त्यानंतर पुढे प्रश्न विचारला नाही. त्यांनी सांगितलं बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा, राजपुतान्यामध्ये सगळ्या राजपूत लोकांनी आपला स्वाभिमान बादशहाच्या पदरी गहाण ठेवला. रोटी पेटीचे व्यवहार केले. आपली बहीण, आपली मुलगी त्या बादशहाच्या घरी म्हणजे मुसलमानाच्या घरी गेली. पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही, म्हणून तो औरंगजेब याच मराठी मातीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये काढला, मराठ्यांनी काढला महाराष्ट्रातल्या. म्हणून महाराष्ट्रातला एकही किल्ला शाबूत नाहीये, पण स्वाभिमान आजही जिवंत आहे. गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभा राहत आहे, म्हणजे समाजाच्या चैतन्याचं प्रतीक आहे. हे जे चैतन्य आपल्याला दिले निसर्गाने आपल्या हृदयामध्ये, ते कायम तेवढलं पाहिजे. आपण ज्योत आहे ती पेटले. आता विद्यानिकेतन संस्कार केंद्रामध्ये तिला विझवायची का, तेवढ ठेवायचं काम बाळानं तुमचं आहे. आयुष्यात ही जी संस्काराची शिदोरी आहे, तिला हृदयाच्या पेटीमध्ये, मखमली पेटीमध्ये जतन करता आलं पाहिजे. आणि जेव्हा आवश्यक तेव्हा एक एक सूत्र त्यातलं उचललं पाहिजे. ते उचलण्याचं सामर्थ्य तुम्हाला ईश्वर प्रदान करो. आणि जाता जाता सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये सांदीपनी ऋषीने सगळ्या शिष्यांना बसवलं होतं आणि त्यांनी आपल्या शिष्याला बोध केला आणि त्या 4 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो. आयुष्यामध्ये
दोन गोष्टी काय विसरायच्या, त्याला लक्षातच ठेवायचं नाही. एक, ज्यांनी आपल्याला त्रास दिला, म्हणून मी त्रास दिलेला कधी विसरून लक्षात ठेवत नाही, त्याचा खलत्व बघतो. म्हणून मी मगाशी सांगितलं दरवर्षी वेगवेगळे विद्यार्थी, मी त्यामध्ये संत ज्ञानेश्वरच शोधतो. काय विसरायचं? ज्यांनी आपल्याला त्रास दिला, जो दुष्ट आहे, ज्याच्या आपण सहवासात गेलो, त्याच्या सहवासातली एकही आठवण, तो एकही त्रास आपण लक्षात ठेवायचा नाही. त्यामुळे प्रचंड वेदना होता आणि सन्मान आपल्याला चालता येत नाही. दुसरं लक्षात राहील ना. दुसरं, सरांनी निरोप समारंभामध्ये समारोप करताना या गोष्टी सांगितल्या, ज्या आजही कायमस्वरूपी 10 वर्षानंतर मी जेव्हा भेटेन सांगतात सर की त्याच्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये आम्हाला तुमच्यासारखा उद्बोध आणि मार्गदर्शन करणारा माणूसच नाही. हे माणसाचं मोठेपण झालं. तू माणसाची स्तुती करतोय. स्तुती करायची नसते माणसाची. सगळ्यांना स्तुती आवडते ना, पण ती करायची नसते, ती हृदयामध्ये ठेवायची असते. म्हणून कार्यक्रमामध्ये औपचारिकता असू नये, अनौपचारिकता असते. दुसरी गोष्ट सांगितली, सांदीपनी ऋषींनी कृष्णाला आणि त्यांच्या सगळ्या शिष्याला, पहिली गोष्ट लक्षात आली ना. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आपण दुसऱ्यावर केलेले उपकार आणि त्यांनी आपल्यावर केलेले उपकार लक्षात ठेवायचे नाही. म्हणायचे नाही मी तुला हे दिलं, मी तुला ते दिलं, तू माझ्यामुळे हे झाला. तर माणसाला खूप आवडतं, सगळ्यांना समोर समोर जायला आवडतं, प्रतिष्ठा आवडते, सन्मान आवडतो. ते करायचं नाही. उपकार नाही लक्षात ठेवायचे. आई वडील, आई लक्षात ठेव, विचार वर्ग हिशोब आहे कधीच लक्षात ठेवत नाही. कारण तिच्या हृदयामध्ये जे प्रेम भरलंय, ते म्हणतात, वर्णन करतात की ईश्वराला प्रत्यक्ष पृथ्वीवर येता आलं नाही, म्हणून त्याचा प्रतिनिधी म्हणून ईश्वराने कोणाला पाठवले? आईला पाठवले. अगदी मेलं तरी ते आपल्या हृदयामध्ये त्या बाळाचंच भवितव्य बघते. म्हणून किती उदाहरणं आहेत आपल्या भारतभूमीमध्ये आईनं बाळाला घडवल्याची. तुमच्या आईला हे घडवायचं आहे ना, तुमचा बालक, तुमच्या बालकातलं उद्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं आहे ना, ते कोण उतरवणार आहे? तर तुम्ही सगळे उतरवणार आहे. पण ते उपकार लक्षात ठेवायचे. दोन गोष्टी, नंतरच्या दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले, ज्या कधीच विसरायच्या नाही, उभ्या आयुष्यामध्ये विसरायच्या नाही. एक पक्का आहे, अगदी खूनगाठ, ते दगडावर कोरून लिहितात, शनी आणि हातोड्यानं कोरतात बघा. प्रतिपत चंद्र रेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासूनो शिवशैषा मुद्रा भद्राय राज्यते. त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर एक लेख आहे, त्याच्यामध्ये लिहिलंय, हे चंद्र सूर्य तारे असेपर्यंत शिवाजी महाराजांची कीर्ती अजरामर राहील. म्हणजे या जगामध्ये असं काम करायचं की जे लोक विसरले न पाहिजे, हळहळले पाहिजे लोक. म्हणून काय त्याच्यामधलं एक सूत्र, मीच आहे माझ्या भाग्याचा भविष्याचा शिल्पकार. दुसरं कोण आपल्याला इंजिनियर करणार आहे, दुसरं कोण डॉक्टर करणार आहे, दुसरं कोण शिक्षक प्राध्यापक करणार आहे, बिझनेसमॅन दुसरं कोण करणार आहे का? कोण करणार आहे? तुम्हीच तुम्हाला सिद्ध करणार आहे. पक्क लक्षात ठेवायचं, मीच आहे माझ्या भाग्याचा शिल्पकार, मीच माझं भाग्य घडवणार, कुणी नाही घडवणार. ज्या ज्या गोष्टी या समाजामध्ये, मार्केटमध्ये, बाजारामध्ये जे आवश्यक आहे, ज्या शैक्षणिक संस्था, जे ट्युशन्स, जे गुरुजींचा सहभाग, ज्या गुरुजींचं ट्युशन, तेथे मी प्राप्त करणार आणि माझं जीवन, माझं भविष्य उज्ज्वल करणार. पक्का. शेवटची एक गोष्ट आहे जी कायम स्मरणात आपण ठेवली पाहिजे, ज्याला मृत्यू म्हणायचं. काय म्हणायचं? दहावीला एक कविता आठवते का? Woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and minds to go before I sleep and minds to go before I. It is the symbol of death. त्याच्या ओळी त्या कवीने वर्णन केले
सांगितलंय की जीवन हे अंधकारानं भरलेलं आहे, संकट सामना कधी करायचा आहे. परंतु मी जे लोकांना वचन दिले, लोकांच्या प्रति माझ्या ज्या अपेक्षा आहेत, आई वडिलांनी जी स्वप्न बघितलेले, ती सगळी स्वप्न मला झोपेपूर्वी पूर्ण करायचे. स्लीप म्हणजे काय? स्लीप म्हणजे काय? डेथ आहे, डेथ. कायम मरणाचे स्मरण नसू द्यावे. चिर विश्रांती उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे, पण ती कशी घ्यायची आहे? जब हम जगत में आए हम रोए और जग हंसे, ऐसी करनी कर चलो जग रोए और हम हंसे. अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रेरणा ईश्वर तुमच्या बुद्धीला देव. बाळा, जी संकट ज्या अडचणी येणार आहे त्या अडचणीला सामोरं जाण्याचं बळ तुमच्या बुद्धीला देव. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इच्छित जे जे हवं ते राहो. आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाला प्राप्त हो बळो. हीच भावना या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवट करू. 675 वर्ष संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला लिहिले ते पूर्ण होत आहे. आणि लातूरमध्ये सुद्धा त्या निमित्तानं संतांचं कुणाचं 375, कुणाचं 675, कुणाचं 575 अशा सगळ्या 5 संतांचा तो सुवर्णयोग साधला आहे. आणि त्या निमित्तानं काही संतांनी संकल्प केला की हे जे संतांचं कार्य या भारत भूमीमध्ये होत राहिलं, हे ज्या संतांच्या कार्यामुळं मानवी मनावर जी छाप पडली आहे आणि जे समाज परिवर्तन झालं आणि जे जगण्याचा मूळ आधार आहे या भूमीतला संत, तो टिकला पाहिजे. म्हणून त्या भागामध्ये मंडळी आता हे कार्यक्रम वर्षभर करणार आहे. लातूरमधल्या सप्त्याला तुम्ही काल बघितले, बरोबर नाही? 375 पासूनची त्यांनी ती संकल्पना घेतली. म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत, त्यांच्या सुद्धा जन्मशताब्दीला 375 वर्ष पूर्ण होत आहे. पाठीमागच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 50 वर्ष पूर्ण झाली. अशी सगळ्याच दृष्टीनं भारत वर्षासाठी अव्यय असणारी वर्ष आहे. आणि भारताच्या भाग्याला आता उदयाला प्रारंभ झालेला आहे. म्हणून तशा प्रकारचे विचार, तशी प्राप्त व्हावे, तशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये निर्माण व्हावं. आणि जे दोष समाजामध्ये निर्माण आहेत, ज्या समस्या समाजामध्ये निर्माण होत आहेत, त्या निर्माण होऊ नये. आपण सर्व संत सगळी मंडळी प्रयत्न करताय. तर तो ही कृती आपल्यापर्यंत यावी, आपल्याला पण त्याची ओळख व्हावी म्हणून थोडीशी मांडणी तुम्हाला सांगितली. आणि मला एक लक्षात आलं की परीक्षा झाल्यापासून काही जण लूज पडलेली दिसते. लूज म्हणजे सांगायला गेलं पण स्पर्धेचं यश ते नाही. स्पर्धेचं नेहमी मी सांगत असतो, ज्याला स्टार्ट आणि एंड बेस्ट त्याला यश. स्टार्ट चांगला करून घेतलाय, मीडियम पण चांगलं केले, पण काय असतं आता काय संपलंय आपल्याला मस्त राहून माणसाच्या मनामध्ये हे जे सुट्ट्या दिली की नाही बाबा, पूर्वी आधी जेव्हा पेपर दिले कंटिन्यू पेपर दिले, फक्त रविवारी सुट्टी असेल. पण ते आता सगळ्या ह्या डोक्यावर सगळा ताण लागला, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या करायला लागली. म्हणून शासनाने विचार करून प्रत्येक पेपरला 1, 2, 3 दिवसाची सुट्टी दिली की त्या विद्यार्थी मनावर ताण येऊ नये, अभ्यास करा आणि सहज चांगला अभ्यास केला पाहिजे. म्हणून तर त्या सुट्ट्यामध्ये विद्यार्थी न्यूज पडतात, इकडं तिकडं झाला अभ्यास वगैरे असं म्हणतात. परंतु जर आपण तसं केलं, तिला जे तेज वर्षभर आपण दिलंय, तिला जर आपण न्यूज काढलं तर ती परीक्षेच्या वेळेस साथ देत नाही. म्हणून या परीक्षेच्या कालावधीमध्ये तर आपण जास्त अभ्यास केला. मी पुण्याला गेलो, म्हातारे जर सोडले तर एकही माणूस मला पुण्याने बिगर कामाचा दिसलाच. त्यापेक्षा
मुंबई गतिमान आहे. तुम्ही त्या माणसाला असं थांबून जरी पत्ता विचारायचा म्हणलं तर ते तुम्हाला सांगत हो बाबा मला त्या सेंट्रल रोडला जायचंय कुठे मला वेळ नाही ते जाऊन केळकर म्युझियमला जायचं होतं. पूर्वी अगोदर माहित होतं पण आता पुणे टुरिझम झालं त्यामुळे मला लक्षात येत नव्हतं आणि तो मॅप्स जे आहे ते व्यवस्थित सांगत नव्हता. म्हणून त्या 3 पानपट्टीवाल्याला विचारलं होतं त्याला सांगायला पण वेळ नव्हता. ते तंबाखू सुपारी आणि पान देत होता. मला वेळ नाही. एक हनुमानाचा होता आणि हनुमान होता आणि थोडासा कट्टा होता वाचन कट्टा. त्या वाचन कट्ट्यावर वृद्ध माणसं बसली होती. त्यांना विचारल्यावर त्यांनी माहिती सांगितलं आणि कट्ट्यावर अशी स्थिती आहे. गतिमान आहे दुनिया. तर या गतिमान दुनियेमध्ये तुम्हाला पण गतिमान व्हावं लागेल. म्हणून 18 तारखेपर्यंत त्या सगळ्यामध्ये मला काय दिसलं पाहिजे अभ्यासाचं दिसलं पाहिजे. सगळ्यांनी चांगली प्रगती घेतली. तुमच्याकडून हे टास्क करून घेतले. आता भविष्यामध्ये फक्त तुम्हालाच करायचं आहे. तुमच्याकडून करून तुम्ही घेणार सांगतील पण करून तुम्ही घेणार. करून घेण्याचा कालखंड सांगा. आता फक्त तुम्हालाच करायचं. म्हणून मी हे आता जे तुम्हाला सांगितले त्यासाठी सांगितलं. म्हणून मेहनत करण्याची सवय घातलीमध्ये लागेल. ती कायम 6 वर्ष तुम्हाला टिकवायची. किती वर्ष? 6 वर्ष मी एवढं मेहनत केलं सर आणि काहीच नाही झालं असं होतच नाही. संघर्ष करणारी दुनिया आहे. त्यामुळे तो संघर्ष मी तर नेहमी सांगतो की उद्या आयुष्यभर विसरू नका. पण हे 6 वर्ष तर एकदम बांगडीसारखे का. त्यामुळे या जीवनाला या 6 वर्षामध्ये बांगडीसारखं जपावं लागतं. बांगडी जर खाली पडली तर काय होते लगेच तुटून जाते. खाळ त्यांचा आवाज होतो. तसं माझ्या आयुष्यात होणार नाही याची काळजी तुम्ही. म्हणजे रिडिंगला मी का बसवतोय कारण तो बसलं की माणूस अभ्यासच करतो. ते टीव्हीचं जाऊन बघितलं तरी जरी झोपलं तर ते बाळ घरी जा आणि घरी जाऊन झोपणार. बोलायला भाग नाही, बोलायला भाग नाही. म्हणजे अशा प्रकारची ती साधनं त्याच्यात बसून करण्याची. घरी बसला असं वाकडा तिकडा पडतो इकडं पडतो. कधी झोप लागली काही कळतच गप्पा मार. आता ते 3 ठिकाणी बघ दिले त्यांचं सोडून दिले. वॉच किती ठेवायचं किती कॅमेरा त्यांच्या हृदयामध्ये जर खलत भरले. कारण रावणाला भरपूर जणांनी सांगितले की नाही देऊन टाकतो रामाची सीता सांगितलं की नाही. किती जणांनी सांगितलं होतं. संधी करायला गेला होता अंगद गेला होता हनुमान गेला अगोदर अंगद गेला पहिला दूत अंगद होता आणि नंतर हनुमान गेला. आणि मग हे ऐकत नाही ह्याला जरा दाखव. तसे रावण पदोपदी भरलाय. भरपूर जणांनी सांगितलं अरे बाबा देऊन टाक त्या पांडवाचं राज्य सत्य आहे. म्हणला नाही देणार. सुईच्या टोक्यावर बसल एवढं सुद्धा राज्य मी त्यांना देणार. काय झालं 100च्या 100 संपवली त्याने एकट्याने. बाकीचे नव्हते का एकट्याच्या स्वप्न अशी बाळगायची का दुर्योधनाची स्वप्न बाळगायची का. ते करणं काय का लोकांचा आता हिरो म्हणजे करणं कधीच नाही. कारण शेवटी दुष्टाचा करला ना करणार. चांगला जरी असला तर 7 गुण दिली दुर्योधनाला दिली ना. तो आयुष्यामध्ये ते म्हणतो जमेल ना. तर ते 15 दिवसामध्ये मला ते दिसलं पाहिजे. वेळ घालवायचा टाइमपास करायचा. कसं मला अधिकाधिक वेळ अभ्यासामध्ये करता येईल समजून घेतलं. अधिक मार्क पडणारच बघा तरी तुम्हाला ह्याच्या आत्ता दिसणार नाही पण 4-5 वर्षानंतरचे पडसाद तुम्हाला हे दिसते. साधन तपश्चर्या स्वतःसाठी नाही. यज्ञ जी केली जातात स्वतःसाठी नाही. समाजाचं वातावरण निर्माण पाहून बसायचं ते कसं याच्यासाठी. म्हणजे तुम्हाला 15-12 तास बसा आलं. चांगलं IITचं कॉलेज मिळालं पाहिजे. चांगलं मेडिकल कॉलेज मिळालं पाहिजे. 4 पैसे तुमच्या वडिलांचे असले पाहिजे तर खर्च झाला पाहिजे. शासकीय कॉलेज मिळवायचं का प्रायव्हेट कॉलेज मिळवायचं हे ठरवा. काय करायचं मला माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी ही पण मी आता टास्क काय ठेवले शिव कसा पास होणार. आता ते त्यांनी बंद का केली रिडिंग वगैरे काय माहिती. इथं आल्यानंतर मला फक्त अभ्यासच करायचं. बघ मग मी एक लावून ठेवले. बोल नाही गप्पा मारायचं नाही काय नाही. झोप यायची झोपायचं विषय.
फ्रेश होण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करा. आणि आता काही ट्युशन नाही काय नाही, अधिक तुम्हाला अभ्यासामध्ये कसा लावता येईल आणि प्रत्येक विषयाची आणखी आता मला तर वाटतं काय अडचण नाहीच आहे का अडचण? काहीच नाही. पण तरी जरी समजा अडचण वाटली की त्यातलं अवघड काय सोपं काय हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल सगळं सांगितलं, सगळ्या विषयातलं सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही जे जे सारखं वाचलेलं आहे वस्तू ते तर विसरणार नाहीच आहे. पण जे अवघड प्रश्न आहे त्याला तुम्हाला लिहून बघावं लागेल, पुन्हा वाचावं लागेल, लिहावं लागेल, पुन्हा वाचावं लागेल. जसं इंग्रजीमध्ये ग्रामर आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे, रायटिंग स्किल आहे, ते सुद्धा तुम्हाला पुन्हा व्हावं लागेल. तरी लक्षात राहण्यासारखं वाटत नाही, विसरण्यासारखं वाटतं. निश्चित त्याचं फळ जे आहे परीक्षेमध्ये आपल्याला मिळतं. म्हणून तुम्ही ती सतत साधना जी आहे तो सतत तो करत राहा, नका. मी कृपया 1 मिनिट आहे की या राहिलेल्या 15 दिवसामध्ये तुम्ही जसं आता राहा तशाच सारखं आनंदाने राहा. त्यामुळे मी आता म्हणलंय की बाबा की सरांना त्रास होईल अशा प्रकारचं एकही वर्तन माझ्याकडून घडता कामा नये. मी करेन किंवा दुसऱ्याला सांगून करून देईन अशा प्रकारचं कुठलंही कृत्य येणाऱ्या 15 ते 20 दिवसाच्या कालखंडामध्ये करू नका. प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि हा जो प्रेमाचा संदेश आहे तोच संदेश जाताना आनंदाने घेऊन जा. एवढीच प्रकारची या ठिकाणची आपल्या सर्व प्रार्थना, विनंती आणि भरभरून शुभेच्छा या सगळ्या संस्कार केंद्राच्या वतीनं आणि या माध्यमातून इथून जात असताना चांगलं सांगितलं की वाईट सगळं आहे ते आमचं आहे ते इथंच सोडा आणि इथून जे घेऊन जायचं आहे ते फ्रेश माइंड चांगल्या मनानं घेऊन जा. कारण मी म्हणतो या संस्कार केंद्राचा प्रचारक जाहिरात पण करत नाही, फिरत पण नाही. अगोदर काय जो कोरोनाचा अगोदर मला फिरत पण नाही. तेव्हा चांगलं काम करतोय, चांगले विद्यार्थी घडवतोय अशा प्रकारचं पालकांसोबतचा जो आपला व्यवहार आहे. आणि तुम्ही बघताय आता मोठमोठ्या कॅम्पस एवढे काम करणारे असताना सुद्धा समस्या घडते. नवोदय विद्यालय लाखों पगार आहे तिथं आत्महत्याचे प्रकार घडले. वेगळं हा आपलं इंटिग्रेशन म्हणून आहे, तिथे किती कर्मचारी आहेत तुम्हाला तिथं मुलं तर आयुष्यामध्ये आत्महत्या दिली आत्महत्या करायची वेळ कधी असं अभिमानाने म्हणतो की आयुष्यामध्ये वैफल्य अवस्थेमध्ये जाऊन हे जीवन संपवायचं. कारण आता जर म्हटलं की जर आपल्या आई वडिलांना एक आहेत म्हटलं तर त्यामुळे आई वडिलांना रस्त्यावर आणून आई जरी बनता नाही आलं तर आपल्या आई वडिलांना आहेच तो मोठ्या उभ्या मनाला उभा करा. त्याच्यामध्ये चांगलं शोधा. माणसाला चांगले विचार ठेवले की आयुष्यात काहीच कमी पडत म्हणजे ते पक्क लक्षात ठेवायचं. आणि दुष्ट माणूस काय लक्षात राहतो असा वाढला होतो. ते करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करा आणि स्वप्नापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळतील असा प्रयत्न आणखी तुम्ही वर्षभर केलेले आहेतच. आणखी या 15 वर्षामध्ये तुम्ही खूप कष्ट करा, बसून अभ्यास करा, घेऊन अभ्यास करा, हात घेऊन अभ्यास करा. लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्य आणि क्लोड त्याचा वापर करा. आणि सरस्वती त्यांच्या तेज प्रदान करो आणि तुमच्या पुन्हा एकदा थांबूया. आता सगळ्यांना नाश्ता काय जेवण वगैरे ते पलीकडे आहे. बसायला घ्यायचंय. हां एक भेट देणार आहे ना अगोदर आपण बसायला घेऊ. कार्यक्रम अगोदर अधिकृत संपव त्यानंतर मग आपल्याला फोटो सेक्शन वगैरे करता येईल. मोबाईल कोणता कनेक्ट केला मोबाईल चालू आहे. सर ताट बसून मदत करणाऱ्या जावं.